अंबरनाथ शहरातील बहुतांशी रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आलेत। या रस्त्यांच्या मध्ये असलेल्या दुभाजकांचं शहरातील उद्योजकांनी सुशोभीकरण करून त्याच्या बदल्यात त्यांची जाहिरात करण्याची संधी अंबरनाथ पालिकेनं उपलब्ध करून दिली होती। मात्र काही विकासकांनी दुभाजक विकसित आणि सुशोभित न करताच त्यावर आपल्या पाट्या लावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अंबरनाथ पालिकेनं या विकासकांना फुकट्या जाहिरातीची संधी उपलब्ध करून दिली आहे का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। अंबरनाथ शहरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये असलेल्या दुभाजकांना सुशोभित करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेनं शहरातील बांधकाम व्यावसायिकांना एक संधी उपलब्ध करून दिली होती। शहरातील विकासकांनी रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकांना सुशोभित करून त्यावर आपली जाहिरात करण्याची संधी पालिकेनं दिली होती। या संधीचा फायदा घेऊन अनेक विकासकांनी दुभाजक सुशोभित करून त्यावर आपली जाहिरात केली। मात्र वेलफेअर चौकाकडून लोकनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विकासकाने कोणताही खर्च न करता केवळ फुकट्या स्वरूपात जाहिरात बोर्ड लावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या विकासकाला पालिका झुकतं माप देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। शहरातील दुभाजकावर फुकट्या स्वरूपात जाहिरातबाजी करणाऱ्या या विकासकाचे जाहिरात फलक काढून त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या विकासकाला संधी दिल्यास दुभाजकाचं सुशोभीकरण होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडेल। त्यामुळे पालिकेनं याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सासेसह सोनाली पालव, ABC न्यूज, अंबरनाथ। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना उदंड आयुष्याच्या सार्थ शुभेच्छा। शुभेच्छुक श्री एकनाथ मोरेश्वर शेलार, शिवसेना सहसचिव, महाराष्ट्र राज्य।